नाही पहा, तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल गेल्या 2 आठवडे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचा निधी शून्य करण्याचं काम केलं। त्याचा खुलासा म्हणून त्यांनी केलं की अमोलजी बालवडकर यांच्याकडनं वारंवार या ठिकाणी आपल्या कोथरूड मतदारसंघाचे आमदार व मंत्री चंद्रकांत दादा यांच्यावरती त्याच्याकडे टीका केली जाते आणि सुहास टिंगरे यांचा फक्त अनुमोदक म्हणून त्यांनी सही केली, त्याच्यामुळे निधी शून्य करण्यात आला। खरं ते अन्यायकारक आहे। जर विचारांची लढाई विचारांनी करायला पाहिजे आणि त्याच्या चुका झाल्या असेल तर तो ठराव तुम्हाला निरस्त करता येतो। त्या पद्धतीने त्यांनी तो दप्तरी दाखल सुद्धा केलेला आहे। त्यामुळं आज त्यांनी एवढं सगळं झाल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी यांना पत्र लिहून त्या घटनेची आणि वारंवार आमच्याकडनं काही त्यांच्यावर अन्याय केला असं पद्धतीचं पत्र त्यांनी लिहिलं, परंतु वास्तविक तसं नाही। एकतर्फी त्यांच्याकडनं पूर्ण मांडणी करण्यात आली होती। म्हणूनच या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना या घटनेची पूर्ण कल्पना किंवा माहिती द्यावी या हेतूने मी राष्ट्रवादी काँग्रेसनी वारंवार भाजपला कशा पद्धतीने विकास कामांमध्ये सहकार्य केलं याची मांडणी माझ्याकडनं करण्यात आली। पत्र दिलेलं आहे त्याचा काय कुठे पाठपुरावा होणार आहे काय म्हणजे निश्चितपणे त्याचा पाठपुरावा होईल। मी स्वतः वैयक्तिक सुद्धा वेळ प्रसंग आली तर मुख्यमंत्री साहेबांना भेटून या विषयावरती तोडगा काढण्याचा विनंती करेन।